आणि लक्षात ठेवा, संपणं हा अनुभव वेदनादायक आहे, तापदायक आहे. सगळं काही संपतं ना. काही गोष्टी तुमच्यामध्ये इतक्या तुम्हाला वेदना देऊन गेल्या, इतक्या तुम्हाला त्रास देऊन गेल्या की तुम्ही कल्पना पण करू शकत नाही. एवढं त्रासदायक वेदनादायक अनुभव माझ्याकडे का आला? मी तर ख्रिस्ताला निमंत्रण दिलं होतं. मी तर येशूला बोलवलं होतं, माझ्या बरोबर ये, माझ्या परिवारात ये, माझ्या जीवनामध्ये तू ये. एक तर तुम्ही चालू शकत नव्हता, एकटं चालणं तुम्हाला कठीण चाललेलं होतं. तुम्ही प्रामाणिकपणे प्रभूला हाक मारली, तुम्ही प्रामाणिकपणे प्रभूकडे याचना केली, देवा या वर्षामध्ये आम्हाला चालणं फार कठीण आहे. आणि प्रभू अभिवचनाचा पक्का आहे. लक्षात ठेवा, आकाश पृथ्वी नाही तशी होईल, पण त्याचं वचन कधी नाहीच होणार नाही. तो कधी बदलत नाही बर का. पण तरी सुद्धा काहीतरी संपतं. मागच्या वर्षामध्ये, या वर्षामध्ये कदाचित तुमचा पुरवठा संपला असेल, तुम्ही आर्थिक अडचणीमध्ये असाल, तुमचं सांत्वन संपलं असेल, तुमचा आनंद संपला असेल, आणि आनंद संपला आणि तुमचा पुरवठा संपला, मग कदाचित तुम्ही दुःखी कष्टी अंतःकरणाने असाल. इम्मॅन्युएल आमच्या संगती होता, येशूला निमंत्रण दिलं होतं. मग येशू तू असताना हे का संपलं? येशू तू माझ्या बरोबर असता, जसं मरिया म्हणते नाही का, तू जर इथं असता तर माझा भाऊ मेला नसता, तू इथं असता तर खूप छान झालं असतं, माझा भाऊ नसता मेला. पण आज तर आम्ही बघतो तिथं येशू असताना सुद्धा द्राक्षरस संपला. म्हणजे कित्येक वेळा आम्ही, हा जो आमचा अनुभव आहे, लक्षात ठेवा, ज्यास येशू असतो ना त्यास काहीतरी संपलेलं असतं. आमेन म्हणाल का? मी तुम्हाला संपण्याविषयी सांगत आहे. का संपतं त्याचं कारण पण मी तुम्हाला सांगणार आहे, आणि ते संपणं पण गरजेचं आहे. मग लक्षात घ्या, येशू ज्यावेळेस एंट्री करतो त्यावेळेस सगळं संपायला सुरुवात होतं बर का. काही लोक सांगतात मला, जेव्हापासून प्रार्थना करायला लागलो तेव्हापासून घरामधल्या अडचणी वाढायला लागलेल्या. अहो, ते येशू असल्याचं चिन्ह आहे. काना गावात तो होता म्हणून तर ते संपलं ना. हालेलुया. काना गावामध्ये त्याचं अस्तित्व होतं म्हणून संपलं. येशू नावेमध्ये होता त्यास वादळ आलं. येशू नावेमध्ये होता, वादळ आलं. मग शिष्याना मोठा प्रश्न पडला, वादळ कशाला? अरे येशू आहे म्हणून वादळ आहे, येशू आहे म्हणून कमतरता आहे. पण त्याच्या पलीकडे जाऊन मी जे सांगणार आहे ते फार महत्वाचं आहे.